Bhanush sir, may I have your attention? Miracle happens every day and actually मी तुमची माफी मागतो. मी जोरात दरवाजा आपटून बाहेर गेलो आणि त्याच संदर्भात मी तुम्हाला सरांना सांगितलं की 135 दिवसापासून मी एक काम करत होतो. 32 प्रोड्युसरला भेटलो होतो आणि 19 डायरेक्टर्सना भेटलो होतो आणि आज मी जस्ट फोन आला आणि ते तुम्ही उद्धटपणे बाहेर गेलो. मला एका डायरेक्टरचा फोन आला. त्या डायरेक्टरचं नाव आहे केरला स्टोरी ज्यांनी बघितलेलं आहे त्या डायरेक्टरचा फोन आलेला आहे आणि त्यांनी मला उद्या मीटिंगसाठी बोलवलं आहे आणि ती एनर्जी इथं आल्यानंतर ती वाईब कशी वर्क करते गेल्या 135 दिवसापासून ते मला कळलं नाही, पण आज ह्या ऑकेजन्सवरती मला हे भेटलं सर. थँक्यू सो मच सर. आणि आय कॅन प्रॉमिस यू गाईज यू कॅन सी माय मूवी इन coming days or you will watch my movie in theaters and I can promise you will love that movie. Thank you sir. I am grateful. सर्वात आदरणीय सरांना मी नमस्कार प्रणाम करते. ह्यांनी काय म्हटलं आता की यांना एका मूवीमध्ये मी बोलणार नव्हती आता, तर ॲक्च्युली मला पण संदीप रेड्डी सरांचा कॉल आला आणि त्यांनी पण मला एक फिल्ममध्ये बोलवलं आहे. तर माझं सिलेक्शन पण झालं. मला इतकं म्हणजे बोलू किंवा नाही तिला विचारत होते मी, पण ती म्हणत आहे की एकदाचं बोल, कारण की खरंच मी रोज सकाळी 3:30ला सुटते, 3:45ला मी मेडिटेशनला बसते. माझ्या जीवनामध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम आले, अतिशय म्हणजे मी डिप्रेशन मूडमध्येच होती, मुवमेंटमध्येच होती. आणि मी मागे पण सांगितलं होतं की मी फेसबुकला इग्नोर करत होती. मला सगळ्या गोष्टीचा राग येत होता. कोणी माझ्या समोर पण आलं ना मला चीड पण येत होती. पण अचानक सरला मी ऐकलं फेसबुकवर आणि शिवजी भगवानने उज्जैन में हमेशा हिंदी भी येऊ शकते मला, म्हणजे मारवाडी आहे ना, तर उज्जैनला मी अधिकतर जात होते. तर मी विचार करत होते की मी इतकी डिप्रेशनमध्ये चालली, इतकं मला त्रास होत आहे, माझ्यासोबत इतकं बेकार झालेलं आहे, तर मी कधी याच्यातून बाहेर पडेल किंवा नाही पडेल. पण हे देवदूतासारखे माझे गुरुजी म्हणजे माझे भानुशे सर, मी त्यांचा खरंच रिस्पेक्टफुली सन्मान करते. तर त्यांच्यामुळेच मला नवीन हे भेटलं, काय म्हणते त्याला, नई चेतना नई उमंग मुझे मिली है जीवन में. और अचानक से मैं हैदराबाद गई और किसी ने मुझे देखा है, रेड्डी सर ने दूर से देखा है कि ये लेडीज कौन है, हाइट है, पर्सनालिटी है, तो पूछताछ की. मैं एक फ्रेंड के साथ गई थी और फिर उन्होंने सारी जानकारी लेके मुझे वहाँ अभी बुलाया है. तो इसके बाद में 8-15 दिन से शायद मैं जा सकती